ओम वृक्षाय नमः, ओम वृक्षाय नमः. श्री दवेसाहेब केशर महासंघाचे सचिव. आणि यापूर्वी त्यांनी काय सर आपलं थोडं मला परिचय द्या. आम्ही भूसंपादन अधिकारी म्हणून शासनाच्या सेवेत होतो. आता सेवानिवृत्त झालेलो आहे आणि केशरांबा संघाचं सेक्रेटरी म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी काम करतो आहे. योगायोगानं भेट झाल्यामुळं नागपुरात एका फार्मर तर दत्तापुरे यांचं जे टेक्निक आहे इन सितू पद्धत ही मला फार आवडली आणि त्यांनी खूप मेहनत आणि चांगली परिणामकारक त्यांच्या बागा तयार झालेल्या आहेत आणि त्या बागांची वाढ होण्यासाठी खरोखरच आवश्यकता इन सितूची आहे. आणि इन सितूमध्ये मेंटेनन्स आणि मुळाची सोटमूळ खाली जमिनीत जात असल्यामुळं झाड हे स्वतःच्या पायावर बळकट उभं राहतं, त्याला रोगराई कमी आणि माल चांगला राहतो इतर रोपाच्या तुलनेमध्ये. त्यामुळं सर्वांनी इन सितू पद्धत जी की कोळीपासून खोड रोप तयार करून ते शेतात वाढवायचं ही पद्धत वापरणे आवश्यक झालेले आहे. त्याचा परिणाम म्हणजे किती दुष्काळ जरी पडला तरी त्या झाडाला परिणाम होत नाही, माल तेवढाच लागतो, क्वालिटी उलट चांगली लागते, परिस्थितीला सांभाळून घेण्याची ताकद त्या झाडामध्ये राहते. निसर्गात त्याला डेव्हलपमेंट त्या झाडाची करून देतो. हे त्यांचं टेक्निक मला आवडलेलं आहे आणि खरोखर त्यांची बाग ही उत्तम बाग झालेली आहे आणि त्यांच्या केशर आंब्याची क्वालिटी ही इतर आंब्यापेक्षा चांगली आहे. निश्चितच मला सर्वांना सांगावंसं वाटतं. मी दवे साहेबाचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो वृक्षाई कृषी पर्यटनावर. आणि त्यांनी आज स्वतः येऊन या ठिकाणी बाग पाहिलेली आहे. धन्यवाद सर.